रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण दिवस 3 अध्याय क्रमांक 22 ते 29. तर तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री गुरुदेव दत्त नक्की टाईप करा. तर आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत अध्याय 22. वांज म्हैस दुभती झाली. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे माझे भाग्य आहे. तुम्ही मला भेटल्यामुळे मी धन्य झालो आहे. तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे. तुम्ही मला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात आल्याचे सांगितलेत. आता कृपा करून तेथील वृत्तांत सांगा. तेव्हा त्यांना पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. म्हणाले, गाणगापूर इथे भीमा व अमरजा यांचा संगम आहे. हे स्थान अतिशय पवित्र असून तिथे 8 तीर्थे आहेत. श्री गुरु तिथे गुप्त रूपाने राहिले होते. ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान्ह समयी भिक्षेसाठी गाणगापुरात जायचे. त्यावेळी तिथे ब्राह्मणांची 101 घरे होती. ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते. तिथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांच्याकडे एक वृद्ध आणि वांज म्हैस होती. तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्याबद्दल त्यांना भाडे दिले जाई. श्री गुरु त्याच ब्राह्मणांकडे नित्य प्रेमाने भिक्षेसाठी जात असत. ते पाहून लोक हसायचे व त्यांची निंदा करायचे. या यतींना काही तारतम्यच नाही. आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते. अर्थात आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हे त्या भिकारड्यांकडेच जातात. याला काय म्हणावे. ते ब्राह्मण घरी बसले तरी सात्विक वृत्तीचे आणि भाविक होते. म्हणूनच भक्तवत्सल श्री गुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत. त्या ब्राह्मणांचे पुण्य खूप थोर होते. म्हणूनच श्री गुरूंची पाऊले त्यांच्या घराला लागत होती. वैशाखातील एके दिवशी श्री गुरु नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले होते. तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वरांना त्यांच्या पत्नींनी नमस्कार केला. त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाल्या, माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या. त्यावेळी त्यांची म्हैस अंगणातच बांधलेली होती. तेव्हा त्यांच्या बोलण्यातील अर्थता जाणून श्री गुरु म्हणाले, बाई, धान्य नाही म्हणून मला थांबवू नका. भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, ही म्हैस वांज आणि म्हातारी आहे. हिने कधीही दूध दिले नाही. म्हणून आम्ही हिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, तुमचे म्हणणे मला पटत नाही. तुम्ही हिचे दूध काढून आणा बरं. तेव्हा त्या ब्राह्मणी एक काष्टपत्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या. तिचे आचाळ पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्या दूध काढू लागल्या. तर काय आश्चर्य! त्या म्हशीला पाहणा फुटला. तिने 2 भांडी भरून दूध दिले. ते दूध त्यांनी घरात नेले. त्या समयी श्री गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत याची त्यांना पूर्ण खात्री पटली. त्यांनी दुधाचे भांडे श्री गुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले. ते प्राशन करून संतुष्ट झालेल्या श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले, तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. तुमची मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील. त्यानंतर ते संगमावर परतले. त्या दिवशी ब्राह्मणींचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घरी आलेल्या पतींना ते शुभवृत्त सांगितले. तो चमत्कार कळताच त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते पत्नींना म्हणाले, ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले ते सामान्य मनुष्य नसून ईश्वरी अवतार आहेत. आपण त्यांच्या दर्शनास जाऊया. मग ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली.
त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला. त्यांचे स्तवन केले आणि प्रदक्षिणाही घातली. त्यांची सेवा करताना त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते वैभव संपन्न झाले. त्यांना सदृढ संतती झाली. ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले. सिद्ध म्हणाले, नामधारक ललाटी काहीही लेख लिहिलेला असला तरी श्रीगुरू तो बदलू शकतात. असे आहे त्यांचे अगाध महात्म्य. श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपाप्रसाद लाभतोच. ज्याच्यावर गुरुकृपा होते तो नर भाग्यवंत होतो. त्याचे सुदैव काय वर्णन करावे. श्रीगुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो. त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. तर इथे 22वा अध्याय समाप्त होतो. आता लगेचच आपण 23वा अध्याय सुरुवात करूया. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी आपली अगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्री ब्राह्मणांच्या वांज म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले आणि माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे. आता मी हिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्यांनी त्यांच्या समक्षच 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून त्या लोकांना मोठे नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली, असे म्हणून ते गावात परतले. हे वृत्त हा म्हणता सर्वश्रुत झाले. ही वार्ता ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून त्यांना श्री गुरूंच्या भेटीची उत्कंठा लागली. ते आपल्या परिवारासह संगमावर गेले. तेथील अरण्यात एकांतात राहणाऱ्या श्री गुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तुम्ही ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणास्तव प्रकट होण्याची वेळ आलेली आहे. हे लक्षात घेऊन श्री गुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यांचा होकार मिळाल्याने राजांना खूप आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंना पालखीत बसवून नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. तिथे वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तम पिंपळ होता. त्याच्या जवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर आणि नरभक्षक होता. त्याच्या भीतीने कोणीही तिथे फिरकत नसे. श्री गुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वार्जित सर्व पातके नष्ट झाली आहेत. आता कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी त्याची आर्तता जाणलेल्या श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, आता असाच संगमावर जा. तिथे नदीत स्नान कर, तू मुक्त होशील. त्यांच्या आज्ञेने तो संगमावर गेला. तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह तत्काळ सोडून मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रयमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले. हे आपले भाग्य असो. तेथील राजांनी श्री गुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. ते त्यांची नित्य भक्तिभावाने पूजा करत असत. श्री गुरु अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यान्हसमयी गावामध्ये परतून येत असत. एखादे वेळी राजा त्यांना पालखीत बसवून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यावेळी त्यांचा दळभारही बरोबर असे.
वास्तविक त्या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्री गुरूंना काहीच आवश्यकता नव्हती. पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्री गुरु त्यांना समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती झाली. त्यावेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते. त्यांना 3ही वेदांचे ज्ञान होते. ते नृसिंहाची नित्य मानसपूजा करत असत. त्यांनी श्री गुरूंची कीर्ती ऐकली आणि पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाही. हे यती नक्कीच दांभिक असावेत असे म्हणून त्यांची निंदा करू लागले. अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी ही गोष्ट जाणली आणि त्यांना भेटायचे ठरवले. नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका. आता इथेच 23वा अध्याय समाप्त होतो. आता आपण लगेचच 24वा अध्याय सुरुवात करणार आहोत. अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, कुमसी गावाचे त्रिविक्रम महामुनी आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करत आहेत. हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमांकडून नकळत साधू निंदेचे पाप घडत होते. म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले. राजांनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले आणि दळभार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहाची मानसपूजा करत होते. पण काही गेल्या त्यांचे दृढ ध्यान लागत नव्हते आणि मनपटलावर त्यांच्या आराध्य दैवतांची मूर्तीही प्रकट होत नव्हती. त्यामुळे आजच असे का घडत आहे हेच कळत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. आज माझे इष्टदैवत अशी उपेक्षा का करत आहेत? माझी एवढ्या वर्षांची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले. अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतींच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसलेले दिसले आणि त्यांच्या समवेत आलेल्या राजांच्या दळभारातील सर्व सैनिकही श्री गुरूंसारखेच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना. आपल्या पालखीपाशी धावले आणि तीत विराजमान असलेल्या नृसिंहांना, आपल्या इष्टदेवतांना वंदन करून विनम्रतेने म्हणाले, महाराज, तुम्ही नृसिंह रूपाने दर्शन देऊन मला धन्य केले आहे. तुमच्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळीही एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे. ते मज पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निजस्वरूपात दर्शन द्या. त्यांनी त्यांची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले, तुम्ही आमची निंदा करता, आम्हाला दांभिक म्हणता. हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुम्हाला तुमच्या मानसपूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना, मग मी दांभिक आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. त्रिविक्रम भारतींच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु व आपले दैवत एकच आहेत आणि श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहे याची त्यांना खूण पटली होती. ते श्री गुरूंना शरण गेले आणि त्यांच्याकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागून म्हणाले, गुरुदेव, तुम्ही करुणासागर आहात. या बालकाचा उद्धार करा. तेव्हा ते म्हणाले, वत्स, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्हाला सद्गती प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. तुम्हाला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीची साधक होते. त्यांच्या अल्पदोष
दूर करणे आवश्यक होते. ते साध्य करून श्रीगुरूंनी त्यांचा उद्धार केला आणि ते गाणगापुरात आले. नामधारक गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये. ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्म स्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. येथेच ज्ञानकांड समाप्त होते, म्हणजेच अध्याय 24वा समाप्त होतो. आता आपण लगेचच सुरुवात करूया अध्याय 25वा. अध्याय 25वा. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, वत्स, मी तुम्हाला श्रीगुरूंची पुढील लीला सांगतो, ऐका. विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर, प्राणीहिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडवून आणायचा आणि विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईल असे सांगायचा. त्यांच्यापैकी जे ज्ञानी असायचे ते आम्हा वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते त्या दुष्टापुढे वेद पठन करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता. तुमच्या यज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडले? ते ऐकून ब्राह्मण गप्पच बसले. पण असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा. त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे जायचे. एकदा 2 ब्राह्मण राजदरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही 3ही वेद उत्तम जाणतो, त्यामुळे वादविवादात आम्हाला जिंकू शकेल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही. म्हणून तुमच्या नगरात वा राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास 4ही वेदांवर चर्चा घडून आणावी. तेव्हा त्याने नगरातील सर्व विद्वज्जनांना पाचारण केले व म्हणाला, तुम्ही यांच्याशी चर्चा करा. जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईल. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार, कारण प्रकांड पंडित असा यांचा सर्वत्र दबदबा आहे. तेव्हा त्याने त्या दोघांचा मोठा गौरव केला आणि त्यांना ब्रह्मवृंदांचे प्रमुख म्हणून घोषित केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते म्हणाले, इथे कोणीही आमच्याशी वाद घालायला तयार नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार? म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जातो. आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू आणि त्यात पराभूत होणारे आणि वाद न घालता आमचे श्रेष्ठत्व मान्य करणारे अशा सर्व विद्वानांकडून जयपत्रे घेऊ. तुम्ही आम्हाला तसे अधिकारपत्र द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याने त्यांना तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र दिले. राजा आज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमातीरी वसलेल्या कुमसी गावी आले. तिथे त्रिविक्रम भारतींचे नाव कळल्यावर ते त्यांना भेटायला गेले व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिदेवी म्हणवताना मग आमच्याशी वाद घाला, नाहीतर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, मी अज्ञानी संन्यासी आहे, भिक्षेवर चरितार्थ चालवतो. मी वेदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता? तेव्हा त्या ब्राह्मणांना राग आला. त्यांनी आपल्याकडील जयपत्रे दाखवली व म्हणाले, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत, म्हणून तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्यांनी त्यांना खूप समजावले, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. त्यामुळे त्रिविक्रम भारतींचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञानमदाने उन्मत्त झालेल्या या दोघांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून ते म्हणाले, द्विजवर्य, माझे गुरु नृसिंह सरस्वती सध्या गाणगापुरात आहे. तुम्ही तिथे आलात तर मी त्यांच्यासमोरच जयपत्र लिहून देईल. ते मान्य करून दोघेही मेन्यातून गाणगापुरास आले. त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले. तेव्हा त्यांनी मंदस्मित केले
व त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला वादविवादात जराही स्वारस्य नाही. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार? त्यावर ते म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही 4ही वेद जाणतो. आमच्यासमोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही. तिथे तुमच्यासारख्या संन्यासाची काय मिजाज? म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा, नाहीतर हरलो असे लिहून द्या. श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही. गर्वाने भल्या भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणांमध्ये अनेक दाखले आहेत. अहो, वेद अनंत आहेत, ज्यांचा ब्रह्मतिकांना थांग लागत नाही. तिथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार? तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणवता ना? मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहिती आहे ते तरी कळू देत. त्यावर ते गर्वाने म्हणाले, आम्हाला 3ही वेदांची साडंग संहिता येते. नामधारक ब्राह्मणांचे बोलणे ऐकून श्री गुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, तर ऐका. आता इथे 25वा अध्याय समाप्त होतो. आपण 26वा अध्याय लगेचच घेऊयात. अध्याय 26वा, वेदांचा विस्तार. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, द्विजवर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो, असा मोठेपणा करू नका. त्याचा काहीही उपयोग नाही. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्यांच्याविषयी अनभिज्ञ आहेत. नारायणांनी व्यासरूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासांकडे विद्याभ्यास करत होते. ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव, आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, शिष्यांनो, वेदांचा महिमा अनंत आहे. कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. तिथे 4 वेद कसे आत्मसात होणार? म्हणून व्यासांनी त्या 4घांना वेदांचे भाग वाटून दिले. पूर्वी भारद्वाज ऋषी वेद अभ्यास करत होते, पण अपेक्षित प्रगती होत नव्हती, म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, वत्स, तुम्हाला काय वरदान हवे? भारद्वाज म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत, ते मला शिकवा. ब्रह्माजी म्हणाले, वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही. मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार? आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा. मग ब्रह्माजींनी त्यांना वेदराशींचे 3 पर्वत दाखवले. ते पाहून भारद्वाज भयभीत झाले. ते त्यांना शरण गेले व म्हणाले, एवढे वेद मी कसा शिकणार? म्हणून तुम्ही जे द्याल तेच मी घेईन. ब्रह्माजींनी त्यांना अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजांनी त्या 3 वेदांमधील काही मंत्र वेगळे करून 4था वेद तयार केला. पुढे हेच 4 वेद व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पैल मुनींना ऋग्वेद सांगितला, वैशंपायन यांना यजुर्वेद सांगितला, जैमिनींना सामवेदाची व सुमंतांना अथर्व वेदाची सविस्तर माहिती सांगितली. आणि त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन केले. श्री गुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले. श्री गुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते आणि वर्णाश्रम धर्मांना अनुसरून वागत होते. ते सत्व कलियुगात लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सांडले. ते वेदबाह्य आचरण करू लागले. त्यामुळे वेद अभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनांपुढेही वेदपठण करू लागले. त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या. त्यावेळी विप्र
वचनांचे सामर्थ्य इतके थोर होते, इंद्रादिक सुरश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून असायचे. श्री विष्णू निज दैवत समजून त्यांची पूजा करायचे. राजे महाराजे त्यांच्या निस्पृह आचरणाचे कौतुक करायचे, त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या अधीन, देवमंत्राच्या अधीन, तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती. त्यांचे महात्म्य काय सांगावे? आज ती परिस्थिती नाही. ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहेत. हीन ज्ञातीपुढे पैसे घेऊन वेदपठन करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही. अशा मूर्खांचे तोंडही पाहू नये. ते मरणोत्तर ब्रह्मराक्षसच होणार. द्विज हो अशा आहेत चतुर्वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजता ना? मग ही माहिती तुम्हाला होती का? नाही ना? मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पिटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतींना कशाला छळता? तुम्हाला जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही. उगीच आपला प्राण धोक्यात घालू नका. मुक्याटाने निघून जा, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्ट सांगितली होती, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाहीत तर आम्ही हरलो असे होईल. ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही. नामधारक यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. त्या द्विजांचे दिवस भरले होते, म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळत नव्हते, असेच मला म्हणावयाचे वाटते. आता इथे आपला 26वा अध्याय समाप्त होतो. आपण 27वा अध्याय सुरुवात करूया. अध्याय 27. मातंगांना पूर्वजन्मस्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते. श्री गुरु एका शिष्यांना म्हणाले, त्या पांथस्थांना बोलावून आणा. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. तुम्ही मला बोलावले यातच माझे पूर्व सुकृत फळास आले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्री गुरूंनी आपला दंड एका शिष्यांना दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या. मग श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे या आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडा. त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले. श्री गुरूंनी त्यांना विचारले, आता तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, मी किरात जातीचा आहे, माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांना तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले. तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून ते म्हणाले, मी शूद्र आहे. 5वी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. 6वी रेषा पार करून ते म्हणाले, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्री गुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगाने 7वी रेषा ओलांडली व ते म्हणाले, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्री गुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगाला म्हणाले, तुम्ही स्वतःला वेदशास्त्रांचा ज्ञाता म्हणवता, तेव्हा इथे आलेल्या या 2 विप्रांशी वादविवाद करा. त्यानंतर श्री गुरूंनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली तर काय आश्चर्य! त्यांच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. ते अस्खलित वेद पठन करू लागले. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले.
आणि श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले. त्यांनी त्यांची स्तुती केली व करुणा वचने भाकली. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात. विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नये अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतींना वृथा त्रास दिला. आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले आणि काकुळतीने उशाप मागू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. तुम्हाला उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्ही शुक्लनारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदीतीरी जा. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदी तीरी गेले. तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध म्हणाले, नामधारक, श्रीगुरूंनी ज्या मातंगांना 7 रेषा ओलांडण्यास सांगून 7 जन्मांचे स्मरण करून दिले, त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, अंतसाक्षी आहात. मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. या प्रश्नाला उत्तर देऊन श्रीगुरूंनी त्यांचे समाधान केले. तो वृत्तांत पुढे सांगतो. आता तो वृत्तांत आपण 28व्या अध्यायामध्ये ऐकूयात. अध्याय 28. मातंगांना पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले. त्यावर मातंगांनी श्रीगुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यातीत जन्म मिळाला? तेव्हा त्यांनी हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात, या कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्यावेळी त्रिविक्रम भारतींनी विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना पापमुक्तीस्तव करायची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायचित्ते सांगितली. तसेच कोणत्या प्रायचित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. त्यानंतर श्रीगुरू मातंगांना उद्देशून म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुम्हाला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तुम्ही महिनाभर संगमावर स्नान करा, म्हणजे तुमच्या पूर्वदोषांचे क्षालन होऊन तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात याल. मातंग म्हणाले, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्मस्मरण व ज्ञानप्राप्ती झाली आहे आणि मी तुम्हाला शरणही आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा, विप्रत्व देऊन मला धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तुम्ही मातंग आहात. तुम्हाला वेद म्हणता येत असले तरी समाज तुम्हाला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही. लोक तुमची निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती. ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वशिष्ठ हे ऋषिकुळाचे अथर्वयू. विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला तेव्हा ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या. व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा. तपश्चर्या करा, मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल. त्यांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वशिष्ठांचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वशिष्ठांसारख्या ब्रह्मर्षींची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल व मी आणखीनच पतित होईल असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. त्यानंतर त्यांनी वशिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलावले. त्यासमयी त्यांच्या मनातून वैरभावाचे समूळ निरसन झालेले आहे हे जाणून वशिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले.
ते विश्वामित्रांना म्हणाले, तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करीन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे क्षात्र शरीर जळून गेले. मग त्यांनी योगबळाने ब्राह्मणांचा नवीन देह धारण केला. वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली. मातंगांना श्रीगुरूंचे म्हणणे पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान आणि विद्वत्तेचे सुख यांमुळे आपण पुन्हा मातंग व्हावे हे त्यांना पटेना. त्यांनी श्रीगुरूंपाशी मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन यातीत लोटू नका असा हट्टच धरला. तेवढ्यात त्यांच्या पत्नी व मुले धावतच तिथे आली. पत्नी त्यांच्यापाशी जाऊ लागल्या तेव्हा ते रागाने ओरडले, पुढे याल तर खबरदार, मी ब्राह्मण आहे, मला शिवण्याचे धाडस करू नका. ते ऐकून त्या थक्कच झाल्या. उपस्थितांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून श्रीगुरूंनी मातंगांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातिभ्रष्ट कसा होऊ? श्रीगुरूंनी ओळखले, हे असे ऐकणार नाहीत. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी एक धनासक्त ब्राह्मणाला तिथे आणले. श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणांना मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्यांनी नदीवरून घागर भरून आणली, ती त्याच्या अंगावर रिकामी केली. त्या पाण्याने श्रीगुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्या योगे त्यांचे जातीस्मरणही निघून गेले. ते आपल्या पत्नीपाशी गेले व म्हणाले, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? मी इथे काय करतो आहे? छे, मला काहीच कळत नाही. ते गोंधळलेल्या अवस्थेतच कुटुंबासह घरी गेले. लोकही आश्चर्य व्यक्त करत आपल्या आपल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतींना त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्रीगुरूं त्यांना म्हणाले, अहो, भस्माच्या प्रभावामुळे त्यांना दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते. त्यांनी पाण्याने स्नान करताच त्यांना सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा. आता आपण ते पुढच्या अध्यायात ऐकूयात. इथेच 28वा अध्याय समाप्त होतो. अध्याय 29, ब्रह्मराक्षसाचा उद्धार, भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतींना म्हणाले, वत्स, कृतयुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करत असत. एकदा ते कौचारण्यातून जात होते. तिथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे. त्याने धावत येऊन त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा त्यांच्या अंगावरचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृष्णा, उद्विग्रता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले. त्याने त्यांचे पाय धरले व म्हणाला, मुनीश्वर, तुम्ही ईश्वर आहात. तुमच्या अंगस्पर्शाने मी पावन झालो आहे. माझा उद्धार करा. त्यांनी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, तपोनिधी. या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो. मी उन्मत्त होऊन प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले व मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाले, अरे, हा माझ्या सर्व अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मणांचे पतित स्त्रीशी संबंध होते. त्यामुळे कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. चरितार्थाचे साधन नसल्याने ते चोऱ्या करू लागले. एकदा चोरी करत असताना एका पतिताने त्यांचा वध केला आणि त्यांचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले. तिथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला. तेव्हा त्याच्या पोटावरचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले.
इकडे यमदूत त्या ब्राह्मणांच्या सूक्ष्म देहाला पीडा देत यमलोकी जात होते. शिवदूतांनी त्यांच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. त्या ब्राह्मणांचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि त्यांना पळवून लावले. हे वृत्त कळताच यमराज संतापाने शिवदूतांपाशी आले व म्हणाले, माझ्या दूतांना तुम्ही का मारलेत? हे ब्राह्मण पापी आहेत. यांना तुम्ही शिवलोकी कसे नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणांच्या सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे ते पावन झाले आहेत. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकेच आणले पाहिजे, अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून त्यांचा राग शांत झाला. त्यांनी आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवांचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस, महाराज, मी राजा असताना पांथस्थांची सोय व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते. चरितार्थ चालण्यासाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या. त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारण विधी समजावून सांगा. ते म्हणाले, पूर्वी मंदर पर्वतावर देवसभा भरली असताना सनत कुमारांनी शिवजींना विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिवजी म्हणाले, सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. सद्योजात मंत्राने तळहातावर घ्यावे, अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे, मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे, त्र्यंबकम मंत्राने भाळी लावावे, त्रयायुषे मंत्राने कपाळावर, भुजांवर व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका, अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व वर्णाश्रम धर्माच्या लोकांनी भस्म त्रिपुंड्र लावला त्यायोगे पूर्व पापांचे निरसन होऊन मनुष्य पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्नानांचे, यात्रांचे, जप अनुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुरारोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो आणि 4ही पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठ लोकी दीर्घ काळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो. ज्याला मंत्रोच्चार येत नाही त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून ते भक्तिभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्य फळ मिळते. ते ऐकून सनतकुमार देव ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवांना त्याचा उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्या भस्माने त्याने स्वतःच्या भाळीत त्रिपुंड्रक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवांच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रम वामदेव हे शिव अवतार होते. योग्यांचे ईश्वर होते. ते जगत कल्याणासाठी संचार करायचे. त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हेच साधना मार्गाचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमांना परम आनंद झाला. श्री गुरूंना वंदन करून ते कुमसी गावी परतले. इथेच 29वा अध्याय समाप्त होतो आणि आपले श्री गुरुचरित्र पारायण दिवस 3रा यातील सर्व अध्याय आज आपले संपूर्ण झाले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, ओम श्री गुरुदेव दत्त. आणि श्री गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या ग्रंथाचा कथासार म्हणजे असंच गोष्टी स्वरूप ऐकायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला ह्या ग्रंथाचा कथासार ऐकायचा आहे. किंवा असे प्राकृत असतात ते आपल्याला कळत नाही, जसं की आपलं ज्ञानेश्वरी झाली, श्री ज्ञानेश्वरी, श्री संत तुकाराम गाथा हे अभंग आहेत, पण आपल्याला त्यांचा अर्थ काहींना कळत नाही. म्हणजे मला सुद्धा कळत नाही, पण मी तो पठण करू शकते. तर श्री एकनाथी भागवत सुद्धा आहे, तर त्याचा आपण सार्थ
एकनाथी भागवत, सार्थ श्री तुकाराम गाथा किंवा दुसरा कोणता ग्रंथ असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मग मी ते पारायण झाल्यानंतर नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला त्याचा प्राकृत आणि प्रत्येक ओवीनुसार वरती प्राकृत ओवी आणि खाली त्याचा अर्थ लगेचच सांगणार. तर असं करणार. तर मग नक्की मला कमेंट करून सांगा. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.